नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण ना प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये येणारे काही प्रॉब्लेम असतात ना, त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर इथं मी प्रिन्सेस कट ब्लाऊजची ना, हे बघा, इथं एक मार्किंग करून घेतले आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये जास्त करून काय प्रॉब्लेम येतात की बघा, हा पार्ट आणि हा पार्ट, हे बघा, हा जो पार्ट आहे इकडचा, आपण जिथून आयहुक पट्टी लावते तो, आणि हा एक पार्ट असतो. हे दोन पार्ट आपल्याला जोडायचे असतात. तर ते काय होतं, कधी कधी हा पार्ट मोठा होतो, हा छोटा होऊन जातो. आपण इकडून जोडलं तर इकडे खाली कमी जास्त होतं, किंवा इकडून जोडलं तर इकडे कमी जास्त होतं. तर असं का होतं ते बघणार आहोत. त्यानंतर जेव्हा आपण दोन्ही पार्ट, आपले पाठीचा भाग आणि पुढचा भाग जोडून झाल्यानंतर जेव्हा आपण फिटिंग करायला घेतो, त्यावेळेस आपला हा जो पुढचा भाग आहे ना, तो कधी कधी कमी पडतो. ह्या ठिकाणी कमी होऊन जातो आणि मागचा भाग हा मोठा उरतो. तर तेही आज आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत की हा टक्स जो आहे, तो टक्स आपण कितीही मोठा घेतला तरी प्रिन्सेस कटला पफ व्यवस्थित येत नाही. पफ हा चपटा येतो. असे काही छोटे छोटे जे प्रॉब्लेम येतात प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये शिवताना, खास करून जे नवीन शिकत असताना त्यांच्यामध्ये हे जास्त प्रॉब्लेम येतात, ते आज आपण बघणार आहोत. तर बघा कसं करायचं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजची इथं पूर्ण मी ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे. ते प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये मापं वगैरे कसे टाकायचे ते आज इथं आपण काहीच सांगणार नाही आहोत. फक्त आपण हे प्रॉब्लेम जे येतात त्याच्यावर बोलणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिले ना आपण काय करतो, प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी मार्किंग केली ना, त्यानंतर आपण काय करतो, आपण जो एकीकडचा जो टक्स घेतलेला राहतो 2 इंचाचा 2.5 इंचाचा, त्यानंतर हे बघा, एका साईडने आपण असा आकार देतो. आता असा आकार दिल्यानंतर आपण हे मोजून घेतो. हे बघा, हे असं हे मोजून घेतो आणि त्यानंतर इकडचं पण आपण मोजून घेतो. आता तुम्ही बघा, हे आपलं जास्त भरतं, कारण हा मोठा आपण हा टक्स दिल्यामुळे हे तिरपी लाईन येते आणि आपण त्याला अजून गोल आकार दिल्यामुळं तो अजून वाढून जातो. मग आपण काय करतो, इकडचं पहिले मोजतो आणि त्यानंतर इकडचं मोजतो. मग आपलं जेवढं इकडचं आलं आहे ना, तिथं आपण एक असं मार्क करतो आणि ही सरळ आपण एवढं कट करून घेतो. मग त्यामुळं काय होतं माहिती आहे का, हे जो प्रिन्सेस कटचं टक्स तर हे तर तुमचं बरोबर येतं, जोडलं जातं, कारण हे तुम्ही इथलं एवढं कट करतात म्हणून ते जोडलं जातं. पण याच्याने काय होतं, अर्धा इंच आपली पुढची उंची ही कमी होऊन जाते आणि ही उंची कमी झाल्यामुळं काय होतं, ब्लाऊज आपलं थोडंसं वरती जातं हातवर केल्यानंतर. तसं न करता काय करायचं आहे, पहिले हे मोजायचं आहे. बघा, हे असं मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडं मोजायचं आहे. जेवढं आपलं हे आलेलं असेल ना, तेवढंच आपल्याला हे खाली वाढवायचं आहे. जितकं हे आलं आहे ना, समजा आता मी मोजून दाखवते इथून. हे बघा, हे जवळजवळ 5.25 येत आहे. नाही, खालून मोजायचं. ही आपली वरती आता मी सांगितलं ती लाईन आहे ना, हे इथून मोजायचं आहे. जिथून आपण आपलं जिथं संपत आहे ना मार्किंग, तिथून आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. बघा, हे बघा 5.5 येत आहे आणि हे किती येत आहे, हे 5च येत आहे. तर अर्धा इंच आपल्याला ही लाईन वाढवायची आहे. त्याच्यासाठी आपण जेव्हा उंची टाकतो ना, तर खाली आपल्याला 1 इंच सोडून मग उंची टाकायची आहे. आपण जेवढी उंचीमध्ये मिक्स करतो ना, ते सगळं मिक्स करून 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे आपल्याला हे वाढवण्यासाठी. आणि ही लाईन आपल्याला सरळ खाली घेऊन जायची आहे. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला खाली घेऊन जायची आहे आणि त्यानंतर ही लाईन आहे ना, ती तिरपी आखून घ्यायची आहे. बघा, ह्या प्रकारे तिरपी, म्हणजे जेव्हा आपण हे दोन्ही टक्स जोडू ना, ते आपले हे बराबर येतील. आता आपलं नाही लक्षात आलं हे वाढवायचं पण आणि हे कमी करायचं पण, आपण टाकली कटिंग करून, आपल्या लक्षात नाही राहिलं, नवीन शिकत असतो तेव्हा नाही लक्षात येत एवढं. तर काय करायचं आहे, जेव्हा आपण हे कट करतो ना पूर्ण, त्यावेळेस काय करायचं आहे, ह्या भागाला, हे बघा, हा जो भाग आहे ना, त्याला आहे ना छोटे छोटे बारीक असे मध्ये कट मारायचे. ते मी आता कटिंग केल्यानंतर सांगेल. त्याला बारीक कट मारायचे आहे आणि जोडताना हा कपडा आहे ना थोडासा ओढून ओढून जोडायचा आहे. आणि आता समजा, आता काय होतं, हा जो पुढचा भाग आहे ना, तो आपला कधी कधी फिटिंगच्या साईडनी कमी पडतो आणि मागचा भाग हा मोठा होतो. आपण तर मापे सगळी सारखीच टाकली, मग का कमी पडतो, कारण की आपण इथे ना टक्स कट करतो. हा जो टक्स आहे ना, तो आपण
कट करतो आणि तो कट केल्यानंतर तो अर्धा 1 इंचाचा तर कपडा निघून जातो आपला, तो तर आपण वाढवतोच. पण त्याच्यानंतर आपण जेव्हा शिलाई मारतो त्याच्यामध्ये सुद्धा आपला अर्धा इंच हे शिवण्यात जातं. तो कुठून आणायचा? त्याच्यासाठी आपल्याला आपण जो ह्यो कपडा कट करतो ना तो पण, आणि शिलाईमध्ये आपला अर्धा इंच, जवळजवळ 1 इंच आपल्याला मुंड्याच्या साईडनी वाढवून घ्यायचं आहे. मुंड्याच्या साईडनी 1 ते 1.5 इंच आपल्याला वाढवायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण कमरेचं माप टाकतो खाली, आता इथं पण कमी पडतं कधी कधी, तर आपण कमर घेर टाकून घेतो. आता समजा 28 माझं कमर आहे, तर 7 चोक 28. त्याच्यानंतर जो आपण हा टक्स आहे ना तो मायनस करतो. समजा आपला अडीच इंचाचा हा टक्स पडतोय, तर हे झालं 2.5, आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 इंचाची शिलाई मार्जिन टाकतो. पण हा टक्स मायनस होणार आहे. आपलं हे सगळं बरोबर आहे, आपण हे केलं ते, पण हा टक्स मायनस होणार, त्याचं पण आपण माप टाकलं. पण हे आणि हे जेव्हा आपण एकमेकांना जोडू तर आपले तिथं शिलाई पण त्याला जाणार आहे, त्या शिलाईमध्ये तर पण कपडा जाणार आहे तो, तर त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच अजून एक्स्ट्रा वाढवायचा आहे. म्हणजे आपण जी पण मापे टाकतो ना त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा ते 1 इंच एक्स्ट्राच घ्यायचा आहे पुढच्या भागामध्ये फिटिंगकडे. कारण जेव्हा आपले शोल्डर जोडून होईल ना, ज्यावेळेस आपण चेक करू ना फिटिंगच्या आधी, जर एक्स्ट्रा कपडा असेल ना तो आपण कट करू शकतो. पण तो जर कमी पडला ना तर एक तर जॉईन द्यावा लागतं, नाही तर मग काही इलाज नाही राहत त्याला. आपल्याला मागचा भाग कमी करून मार्जिन आपली कमी होऊन जाते. त्यामुळं कधी पण एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते जोडताना. आता इथं जेव्हा आपण हुकाईची पट्टीला सोडतो ना इथं, ते बघा मी थोडं जास्त घेतलं आहे. तर मी हे का जास्त घेतलं आहे, तर हे बघा आपण इथं पण वाढवलं आहे. बघा आपण ह्या ठिकाणी जो टक्स आहे ना तो आपण जसं सरळ नाही ठेवलेला आहे. तुम्ही प्रत्येक प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये बघितलं असेल की हे बघा असं तिरपं हे थोडंसं इकडं घेतलेलं असतं, आणि ही शिवण्यात जाणार आहे, तर इकडचं बी तर शिवण्यात जाणार आहे ना, त्याच्यामुळे इकडे थोडंसं तर आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे ना. नाही तर काय होतं, हे ना ही सरळ नाही येत, हे बघा अशी येते. तुम्ही बघितलं असेल, हे बघा अशी अशी तिरपी होऊन जाते ही लाईन, सरळ कधीच येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथं जेवढं आपलं शिवण्यात आय हुकच्या पट्टीसाठी आपण दाबतो ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि आपण जेव्हा हे पूर्ण जोडून घेतो ना, हे जोडल्यानंतर तेव्हा आपण चेक करून घ्यायचं आहे की आपलं हे किती तिरपं जर आलं असेल तर आपण थोडंसं कट करून घ्यायचं आहे. हे बघा जेवढा पण आपला एक्स्ट्रा कपडा राहील ना तो आपण कट करून घेऊ शकतो. पण जिथं जिथं कमी पडला ना तर कमी पडल्यानंतर प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आधीच आपण हे बघा एवढं जर आपलं शिवण्यात जात असेल तर इथं कळ्याच्या तिथे एवढं ठेवायचं आहे, आणि एवढं तिरपं आपल्याला इथं असं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून इथं शिवल्यानंतर हा कपडा जो आहे ना तेव्हा असा सरळ दिसेल, असं तिरपा होणार नाही. आता जे हे टक्स तुम्हाला सांगितलं होतं ना मी कट मारायचे, ते मी कटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर पहिले आपण हे कट करून घेऊया. अजून तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता बघा इथपर्यंत आपली कटिंग झाली आहे. आता मी हा टक्स कट करून घेते. आता मी हे कट करून घेतले. आता इथं जो तिरपं आहे ना, हे तिरपं आपल्याला जर तुम्ही आधी कट केलं तरी चालेल, किंवा तुम्ही जेव्हा हे जोडून घेशाल ना हुकाई पट्टी लावण्याच्या आधीसुद्धा तुम्ही चेक करून जोडून घेतलं तरी चालेल. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला गळ्याकडं थोडं कमी ठेवायचं आहे. हे थोडा कपडा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. आता मी काय सांगितलं होतं, जर आपल्या समजा आता मी आपण जे एक्स्ट्रा घेतले ते घ्यायचं पण लक्षात नाही राहिलं, किंवा इथंसुद्धा आपलं कमी करायचं लक्षात नाही राहिलं, म्हणजे हे 2 पार्ट आपले कमी जास्त होणार आहे, किंवा नाही बी झाले तर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा हे दोन्ही पॉईंट आहे ना, हे दोन्ही पॉईंट आहे ना तिथं आपल्याला एक छोटा छोटा कट मारून घ्यायचा आहे.
आता हे कट मारल्यानंतर आपल्याला बराबर इथं आपला हा पॉईंट आला पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. आता मी पहिले हे कट करून घेते, जे आपण मार्किंग केल्या होत्या त्या मी कट करून घेते आणि मग आपलं बराबर येतं का नाही ते बघूया आपण. हा एक्स्ट्राचा कपडा होता जो मी 1 इंच सोडलेला होता खाली, तो होता हा. हे बघा आता जोडताना हे बघा हे आपलं हे बराबर येते. समजा वाटतंय आपलं की हा कपडा आपला कमी पडतोय आणि हा मोठा होतोय, तर काय करायचं आहे बघा, ह्या प्रकारे आपल्याला इथं थोडंसं वरती सोडून द्यायचं आहे 1.5 ते 2 इंच आणि असे थोडे छोटे छोटे आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहे. बघा ह्या प्रकारे असे कट मारून घ्यायचे आहे आणि जोडताना काय करायचं आहे, हा कपडा थोडासा असा जोडताना थोडा थोडा आपल्याला असा ओढून घ्यायचा आहे, असा थोडा ओढून ओढून जोडायचा आहे, म्हणजे जेणेकरून हे बराबर बसेल. कारण काय होतं, कोणता पण कपडा जर कमी पडला ना आपण तो कट करून टाकतो आणि त्याच्याने काय होतं पुढची उंची ही कमी पडते. त्यानंतर इथला मुंडा आहे ना तो सुद्धा आपल्याला जेव्हा फिटिंग करायच्या आधी आपण बघून घ्यायचा आहे आणि इथून आपण कट करून घ्यायचा आहे. हा कटिंग करताना जरी नाही कट केला तर लेग पण फिटिंग करताना जेव्हा आपण ब्लाऊजची फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला हा मुंडा चेक करून कट करून घ्यायचा आहे. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.